संच 4.2 त्यातील पहिलं जे गणित आहे ना, पी केंद्र व त्रिज्या 3.2 सेमी असलेल्या वर्तुळाला त्यावर यम बिंदूतून स्पर्शिका काढा. आता आपण त्रिज्या आता सुरुवातीला 3.2 आपण घेऊ. 3.2 3.2 सेमी त्रिज्या घेतली. 3.2 सेमीचं आपण वर्तुळ काढलं. इथं किंवा केंद्राला पी नाव दिलेलं आहे. यावरती यम बिंदू इथे घेऊ आणि या पीएम किरण आपण काढू. वर्तुळ केंद्र व यम यातून जाणारा आपण हा किरण काढला. त्रिज्या जी इथं आहे त्रिज्या 3.2 सेमी लिहिली. आता पुढे आपणाला यम बिंदूतून या वर्तुळाला स्पर्शिका काढायची. कंपासचं टोक यम वरती अटकीन ठेवा आणि किरण जो पी एम आहे त्याच्या दोन्ही बाजूलाही कंस अटकीने काढा. आता कंसातील जे अंतर आहे हा रेषाखंड दुभागायचा आहे. दोन कंसामधील अंतर हा जो मिळतो रेषाखंड तो दुभागू. आता वरील बाजूस किरण पी एमच्या आणि किरण पी एमच्या खालील बाजूस या ठिकाणी कंस काढा. त्रिज्या 30 ठेवून दुसऱ्या कंसावरती हा जो आहे पी एम किरणवरती दुसरा कंस मिळतो त्यावरती लोखंड ठेवा आणि पहिले कंस इथं छेदायचे. आणि आता आपल्याला हे जे दोन जे आहेत की कंसात छेदनबिंदू आहेत यातून जाणारी या ठिकाणी जी काही रेषा काढा. हीच रेषा म्हणजे वर्तुळाची काय होते स्पर्शिका. आपणाला किंवा ही स्पर्शिका इथं मिळते. ही स्पर्शिका याला एल नाव देऊ. म्हणजे केंद्र या ठिकाणी पी केंद्र पी व त्रिज्या जी आहे 3.2 सेमी असलेले वर्तुळ काढलं. त्या वर्तुळावरती यम हा बिंदू घेतला आणि यम केंद्र बिंदू घेऊन कंपासच्या सहाय्याने दोन्ही बाजूला या ठिकाणी कंस आखले. ह्या कंसात निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूंना छेदणारे कंस काढले आणि त्यातून जाणारी आपण स्पर्शिका काढली. म्हणजे वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळ असलेल्या बिंदूतून आपल्याला माहिती आहे एक स्पर्शिका काढता येते. 2 नंबरचे 2.7 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाला त्यावरील बिंदूतून स्पर्शिका करा. आता इथं 2.7 सेमी आपण अंतर घेतलं. इथं कर्कटच्या या ठिकाणी कंपासच्या सहाय्याने 2.7 सेमी या ठिकाणी त्रिज्या घेतली आणि 2.7 सेमी इथं त्रिज्येचं आपण वर्तुळ काढू. हे त्रिज्येचं वर्तुळ काढलं. केंद्रबिंदू आता इथं वर्तुळाचा केंद्रबिंदू काय सांगितलेलं नाही. नाव तुम्ही इथं घ्या. ओ केंद्रबिंदू घ्या लिहा. ही जी त्रिज्या जी मिळाली किंवा त्रिज्या आपण जी काढलेली आहे किती 2.7 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलेलं आहे. 2.7 सेमी. आता वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका. आता वर्तुळावरती इथं कोणता एक बिंदू घ्या. तुम्ही वर्तुळावरती इथे एखादा बिंदू जर घेतला याला नाव इथं आपण पी देऊ. आता ओपी हा किरण काढू. ओपी हा किरण काढला. आता पी वरती
कंपासचं टोक पी वरती ठेवून किरण ओ पीच्या दोन्ही बाजूस पी जो काय बिंदू आहे त्याच्या दोन्ही बाजूस किरण ओ पीवरती कंस आपण काढले. त्या दोन कंसांच्या मध्ये जो आपणाला रेषाखंड मिळतो त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासमध्ये घेऊन किरण ओ पीच्या वरील व खालील बाजूसाठी कंस काढले. आता त्रिज्या हीच ठेवून हा दुसरा कंस यावरती लोखंडी टोक ठेवा आणि पहिले कंस या ठिकाणी छेदणारी कंस काढायचे. पहिले कंस छेदणारे कंस आपण इथं काढलेत. आता या छेदन बिंदूतून जाणारी आपण या ठिकाणी काय स्पर्शिका काढायची. वा, हे जर या ठिकाणी छेदन बिंदू आपण जोडलेत. वा, यातून जाणारी आपणाला ही स्पर्शिका इथं मिळते. या प्रकारे म्हणजे 2.7 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या या ठिकाणी वर्तुळ काढलं. वर्तुळ केंद्राला नाव प्रश्नामध्ये दिलेलं नाही, आपण या ठिकाणी ओ घेतलं. वर्तुळावरती बिंदू इथं कोणता घ्या म्हणून सांगितले, पी आपण घेतला आणि यातून जाणारी आकृती काढली. म्हणजे पहिलं गणित आणि दुसरं गणित या ठिकाणी एकसारखंच या ठिकाणी, दोन्हीमध्ये काही या ठिकाणी फरक नाही. तिसरं गणित जेव्हा 3.6 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा आणि या वर्तुळाला त्यावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा. आता पहिल्यांदा आपण 3.6 सेंटीमीटर त्रिज्या घेऊ. वा, पट्टीच्या साहाय्यानं आपण इथं 3.6 सेंटीमीटर 3.6 ची त्रिज्या घेतली. या त्रिज्येची इथं वर्तुळ काढू आपण. तीन 3.6 सेमी त्रिज्येचं वर्तुळ काढलं. आता वर्तुळ केंद्राला इथं नाव आपण ओ देऊ. ओ दिलं. ही जी त्रिज्या जी आहे बा इथं ओ त्रिज्यानंतर काढू आपण. हां, आता काय करायचं, वर्तुळ केंद्राचा विचार न करता वर्तुळाला इथं स्पर्शिका काढायची आहे. आता हे या वर्तुळावरती इथं कोणत्याही बिंदूतून म्हटलेलं आहे. म्हणजे वर्तुळावरती इथं समजा यम आपण बिंदू घेतला, बा यम घेतला. आता या बिंदूतून जाणारी आपणाला स्पर्शिका काढायची. अनेक दोन बिंदू घेऊ होतो आपण, ए आणि बी. बा, आता हे तिन्ही एम रेषाकडे आता इथं जोडू. त्यानंतर बी एम आणि ए बी, म्हणजे ए बी एम हा आपणाला त्रिकोण मिळाला. ए बी एम हा त्रिकोण मिळाला. आता वर्तुळ केंद्राचा विचार न करता म्हणून सांगितलेला आहे. भौमितिक रचना जी आपण अभ्यासली, एकरूप मापाची कोण काढली, दिलेल्या कोणाला एकरूप कोण काढणे. आता काय करू आपण, बी बघा, हा जो या ठिकाणी बिंदू आहे त्यावरती लोखंडी टोक कंपासचं ठेवून ह्या दोन बाजू छेदणारा कंस काढला. पहा, ह्या दोन बाजू छेदणारा. कंपासमध्ये अंतर तेच ठेवा. आपणाला यममधून या ठिकाणी स्पर्शिका काढायची आहे. एम या ठिकाणी जी काही बाजू याला छेदून बाहेरच्या साईडला जाणारा हा कंस काढा. बा, म्हणजे इथं जे अंतर जे काही कंसाचं होतं त्याच मापाचा कंस यम बिंदू घेऊन एम बाजूला छेदून बाहेरच्या साईडला कंस काढला. आता या कंसाचं इथं माप घेऊ. इथं हे कंसाचं इथं माप घेऊ आपण. घेतलं इथं, त्याला खून केली इथं कंसाचं माप. आता हे लोखंडी टोक हा जो कंस यम बाजूला जिथे छेद दिला आहे तिथे ठेवा
कंपासचं लोखंडी टोक एम बाजूने कंस जिथे ठेवून ह्या पहिल्या कंसावरती छेदणारा कंस काढला. आता हा जो छेदन बिंदू आणि यम यातून जाणारी आपण ज्या ठिकाणी रेषा काढली त्या ठिकाणी ह्या वर्तुळाची स्पर्शिका यम बिंदूमध्ये स्पर्श करणारी मिळते आपल्याला. जेव्हा हा छेदन बिंदू आणि यम यातून जाणारी आपण ही स्पर्शिका काढली. ही जी काही स्पर्शिका याला नाव काहीतरी इतर ए बी जर दिलं आपण ए आणि बी बा ए बी ही वर्तुळाला यम बिंदूमध्ये इथं स्पर्श करते. म्हणजे ही यम बिंदूतून जाणारी जी स्पर्शिका आहे आपण वर्तुळ केंद्राचा विचार न करता इथं काढलेली आहे. वर्तुळ केंद्राचा विचार न करता ही स्पर्शिका. चौथा जो प्रश्न आहे 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा व त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा पी क्यू काढा. बिंदू पी व बिंदू क्यू मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा आणि स्पर्शिकाबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. आता सुरुवातीला आपण 3.3 सेंटीमीटरचे किंवा त्रिज्येचं वर्तुळ काढू. 3.3 सेंटीमीटर किंवा 3.3 सेंटीमीटर अंतर आपण इथं कंपासमध्ये इथून घेतलं आणि आता 3x3 सेंटीमीटर त्रिज्येचं इथं वर्तुळ काढू. हे वर्तुळ काढलं आपण. आता इथं जीवा सांगितलेले आहे जीवा 6.6 म्हणजे त्रिज्येच्या ठिकाणी दुप्पट म्हणजेच हा या ठिकाणी व्यास आहे. म्हणजे वर्तुळ केंद्र जर आपण इथं ओ जर घेतलं ओ वर्तुळ केंद्र ओ जर घेतला तर पी ओ आणि क्यू हे आपणाला एक रेषेतील बिंदू मिळतील. आपणास पी आणि क्यूमधून जाणारे ही स्पर्शिका काढायची. आता माहीत हा पी पी आणि क्यू बिंदू घेतले. आता पी आणि क्यू मधील जर अंतर जर घेतलं हे बरोबर 6.6 येतं कारण त्रिज्येच्या दुप्पट. आता या दोन्हीमधून जाणारे स्पर्शिका म्हणजे इथं वर्तुळ केंद्राचा विचार करून आपण वर्तुळ केंद्राचा वापर करून यातून स्पर्शिका काढा. म्हणजे पहिली आणि दुसरी आकृती आपण जी शिकलो बा त्या प्रकारे क्यू बिंदूवरती इथं लोखंडी ठेवून ओ पी किरण जे आहे क्यूच्या दोन्ही बाजूस या ठिकाणी कंस काढले इथं. आता या कंसाच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर म्हणजे कंसांच्यामध्ये हा रेषाखंड आपल्याला मिळतो याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूस इथं बा दोन्ही बाजू या ठिकाणी कंस काढले. आता अंतर तेच ठेवून हा कंस बा ह्या कंसावरती लोखंडी ठोक ठेवा व पहिले कंस छेदणारे कंस आपण इथं काढलेत. आता काय होईल बाबांनो किंवा ही जी या ठिकाणी जी काय स्पर्शिका जी आहे ही क्यू बिंदूमधूनच जाईल. ही स्पर्शिका आपणाला इथं मिळाली. दुसरं तसं पी बिंदूतून जाणारी स्पर्शिका या प्रकारेच पीच्या दोन्ही बाजूस कंस या ठिकाणी काढा. आता या दोन कंसातील किंवा निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूस कंस काढा
परत पुन्हा ह्या कंसाचा या ठिकाणी बिंदू घेऊन येतो. पहिले कंस इथं छेदा, पहिले कंस छेदा. आता हे कंसाचे छेदन बिंदू जर आपण जोडले तर ही रेषा या ठिकाणी पी मधून या ठिकाणी जाते, पी मधून जाते. पी मधून जाते. आता ही त्रिज्या इथं घेऊ आपण. त्रिज्येचे आहे 3.3 सेमी. जीवीची लांबी आहे 6.6 सेमी. आता ही जी स्पर्शिका आहे म्हणून ही स्पर्शिका त्रिज्येशी या ठिकाणी लंब असते. इथं 90 डिग्रीचा या ठिकाणी कोन, इथं 90 डिग्रीचा कोन असतो, 90 अंशाचा कोन. म्हणजे समजा याला दिलं नाव इथं आपण यम, यन आणि यल. तर यम लंब यल पी ठिकाणी, म्हणजे आपल्याला यम लंब यल रेषा, यन लंब यल 90 टिक मिळत के 90 अंशाच्या ठिकाणी कोन मिळतो. आणि त्याचबरोबर जे बिंदू जे आहे पी डॅश ओ डॅश क्यू एक रेषी आहेत, एक रेषीय बिंदू आहेत, एक रेषीय बिंदू काय यम लंब यल, यन लंब या ठिकाणी यल. म्हणून या ठिकाणी ह्या दोन्ही या ठिकाणी काय आहेत, दोन्हीही समांतर रेषा ज्या आहेत. म्हणजे यम जे आहेत पॅरलल यन, म्हणजे इथं जी रेषा आपल्याला जी मिळते रेषा यम समांतर रेषा यन आपल्याला मिळते या प्रकारे. म्हणजे यामध्ये स्पर्शिकेबाबतचं आपला या ठिकाणी जे काय मत निरीक्षण काय, ह्या दोन ज्या स्पर्शिका ज्या आहेत ह्या समांतर आहेत, एकमेकाला या ठिकाणी समांतर असणाऱ्या स्पर्शिका.